सर्वांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. तब्येतीच्या काही तक्रारीमुळं मी गेले कितीतरी दिवस व्हिडिओ नाही बनवू शकले, पण म्हणले या दुखण्यासोबत या वेदनांसोबत तुमच्या समोर यावं, पुन्हा एकदा नव्याने काहीतरी अभ्यास करावा, काहीतरी मनात आणावे विचार आणि ते तुमच्यासमोर मांडावेत. आशा करते की ते तुम्ही समजून घ्याल. सर्वत्र सकारात्मकतेचं वातावरण आहे, वीरतेचं, शौर्याचं, धैर्याचं वातावरण आहे. नवरात्री स्त्री शक्तीचा जागर केला जातो. याच विचारा अनुसरून आपण काही विषय घेऊन आलोय. अनन्य साधारण असं स्त्रीत्व, त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत. स्त्रीत्व म्हणजे नेमकं काय, शिव आणि शक्ती यामधल्या शक्तीचा नेमका काय अर्थ आहे, पुराण काळातील स्त्रीत्व आणि आधुनिक काळातील स्त्रीत्व, दैनंदिन जीवनात स्त्री ज्या ज्या भूमिका पार पाडते त्या सर्व भूमिका, एकंदरीत स्त्रीत्वाचा, स्त्री शक्तीचा जागर आणि अभिमान. स्त्रीत्व म्हणजे नेमकं काय, स्त्रियांशी संबंधित असलेले गुणधर्म, त्यांचे आचरण, त्या पार पाडत असलेल्या विविध भूमिकांचा समूह म्हणजे स्त्रीत्व. हे गुणधर्म कोणते, गृहकृत्य दक्षता, कोमलपणा, नम्रपणा, आपलेपणा, संवेदनशीलता, सहानुभूती, सौंदर्य, समर्पण, त्याग, क्षमा, प्रेम, सेवावृत्ती, शौर्य, धैर्य, ह्या सगळ्या गुणांचा समूह म्हणजे गुणधर्म. स्त्री ही निसर्गाची अद्वितीय, अनन्य साधारण अशी निर्मिती आहे. तिचे महत्त्व पुराण काळापासून ते आजपर्यंत अबाधित राहिलेलं आहे. तिचं अस्तित्व मिटवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी अस्तित्व कुणीही मिटवू शकलेलं नाहीये. स्त्रीचं योगदान प्रत्येक युगानुयुगे जे आहे ते महत्त्वाचंच आहे, म्हणून स्त्री अनन्यसाधारण आहे. शिवशक्ती म्हणजे काय, शिव म्हणजे पुरुषत्व, शक्ती म्हणजे स्त्री रूपातील ऊर्जा. ऊर्जेशिवाय इथं काहीच होऊ शकत नाही. स्त्री ऊर्जेचं रूप प्रचंड असतं. शक्ती ही मूळ विश्वाची ऊर्जा आहे. संपूर्ण विश्वात प्रवाहित असणाऱ्या चैतन्य शक्तीचे ती प्रतिनिधित्व करते. पूर्वीपासूनच स्त्रीत्व हे विविध अंगाने नटलेलं होतं. वेदांमध्ये पारंगत विदुषी, ब्रह्मवादिनी गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा. विश्वाच्या इतिहासातील पहिली महिला शासक मानली जाते महाराणी नागनिका सातकर्णी. शौर्य पराक्रमाचे प्रतीक राणी रुद्रांबा, राणी दुर्गावती, राणी पद्मिनी, राणी लक्ष्मीबाई. स्वातंत्र्य लढ्यासाठी कार्य करणाऱ्या अनेक स्त्रिया, राजमाता जिजामाता, ताराराणी, सावित्रीबाई, रमाबाई, अशा सर्वच भारतीय स्त्रियांचा इतिहास स्वावलंबी, आत्मनिर्भर होता, आहे आणि राहणार. दैनंदिन जीवनात स्त्री विविध भूमिका अगदी लिलया पार पाडते. जन्मदात्री होऊन स्त्रीच्या रूपातच परमेश्वर विश्वाची निर्मिती करतो. स्त्रीरूपी ऊर्जा जन्माला येते आणि सर्वांना आनंद देते. तिच्या बोबड्या बोलाने सर्वांना हसवते, प्रेमाचा खरा अर्थ समजून सांगते. ती आईबाबांची लेक होते. ज्या वातावरणात, ज्या परिसरात राहते, लहानाची मोठी होते, त्या परिसराचं नाव मोठं करून पुढल्या प्रवासाला निघते. लग्न करून ज्या कुटुंबात जाईल तिथं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करते. जशास तसं उत्तर देऊन सर्वांशी मिळून मिसळून वागते. पत्नी, सून, वहिनी, काकी, ताई, मावशी, आत्या या सर्व भूमिका किती सहज निभावते. सर्वांना प्रेमाने खाऊ घालते. सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेते. तेव्हा ती घरची अन्नपूर्णा होते. संसारात आर्थिक चणचण भासू लागली की आर्थिक नियोजन स्वतःकडे घेते. वेळ प्रसंगी अर्थार्जनासाठी ती नोकरी किंवा व्यवसाय करते आणि संसाराची आर्थिक घडी व्यवस्थित करते. तेव्हा ती घरची लक्ष्मी होते. मुलांचा जेव्हा ती अभ्यास घेते तेव्हा ती सावित्री, सरस्वती होते. संकट समयी चंडी, काली, दुर्गा होते आणि आपल्या घराचं, कुटुंबाचं रक्षण करते. प्रत्येक घरासाठी स्त्री ही अष्टभुजा धारिणी होते. एकंदरीत काय, पूर्वीपासून ते आत्तापर्यंत शक्तिरूपी स्त्री ऊर्जा म्हणजे स्त्रीत्व.
हे स्त्रीत्व फक्त स्त्रीच्या देहाशी निगडीत नसतं. एखाद्या घरात गृहिणी जर दिवंगत झाली असेल तर त्या घरचा पुरुष त्या लेकरांची आई होतो, वात्सल्य भाव जागृत करतो. म्हणजे काय, पुरुषाच्या ठाई सुद्धा स्त्रीत्व असतं, शक्तीची ऊर्जा असते आणि स्त्रीच्या ठाई सुद्धा पुरुषत्व असतं. नवरात्रीच्या 9 दिवसात याच स्त्रीत्वाचा, ऊर्जेचा, या शक्तीचा जागर केला जातो. या जन्मात स्त्री जन्म मिळाला, हा देह स्त्रीचा आहे याचा सार्थ अभिमान आहे. देवीचा जागर म्हणजे तिच्या ठाई असलेले गुण, शौर्य, धाडस, खंबीरपणा, संहार, प्रेम, त्याग, समर्पण या सर्व गुणांचा जागर. या अशा धाडसी गुणांशी निगडीत समाजात ज्या ज्या स्त्रिया काम करतात, जे जे पुरुष परिस्थितीमुळे मातृत्व भाव धारण करतात, अशा समस्त स्त्री ऊर्जेचा, शक्तीचा उदो 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 उदो. धन्यवाद.